एक महत्त्वाची बातमी पाहूयात। एका व्यक्तीने तरुणांना कॉकरोच म्हणून बोलण्याची हिम्मत केली असं योगेश कदम यांनी म्हटलंय। कॉकरोच काय करू शकतो हे आता आपण सर्व पाहतोय असंही योगेश कदम यांनी म्हटलंय। तरुणांना गृहीत धरून चालणार नाही, तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करू असं आश्वासन सुद्धा योगेश कदम यांनी दिलंय। पण एकदा एखाद्या तरुणाला तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं, सीजेपी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, बरोबर की नाही? म्हणजे एका आता मला कोणी त्याचा उल्लेख केला याचं मला त्याच्यावरती भाष्य करायचं नाही, का आज मंत्री आहे, बरोबर की नाही? पण एका व्यक्तीने तरुणांना कॉकरोच म्हणून बोलण्याची हिम्मत केली आणि कॉकरोच काय करू शकतो, पण एखादा अणुबॉम्ब जरी फुटला तरी सुद्धा कॉकरोचला काहीच होत नाही, असा तो कॉकरोच असतो। त्याला ताकद आहे, त्याला आपण असं ग्राह्य धरून चालत नाही। तो काय करू शकतो हे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं। पण तरुण हे आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे। ह्या तरुणांना न्याय द्यायचं काम नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू। पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। विधान परिषदेची जागा भाजपला मिळावी अशी स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। भाजपकडे स्थानिक आघाड्यांसह 333 सदस्य असल्याचा भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दावा केलाय। सगळी संख्या जर का आपण बघितली तर 300हून अधिक म्हणजे जवळजवळ 333 नगरसेवक मतदार हे भारतीय जनता पार्टीचे एकट्याचे आहेत। त्याच्या व्यतिरिक्त अपक्ष आणि सगळी जर का बेरीज केली तर ती मोठी होऊ शकते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनी ही जागा लढावी असा एक मतप्रवाह आमच्या पार्टीत कार्यकर्त्यात आणि नेत्यात आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून आदरणीय देवेंद्रजींना, आदरणीय रवीजी चव्हाणांना, बावनकुळे साहेबांना, चंद्रकांतांना विनंती केली आहे की ही जागा आपण भारतीय जनता पार्टीला घ्यावी। प्रभादेवी मधील सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी पालिकेकडून मोठा निधी खर्च करण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचं भूमिपूजन सोमवारी होणार आहे। मात्र भूमिपूजन पत्रिकेत महापौर आणि उपमहापौरांचा उल्लेखच नाहीये। भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचं पत्रिकेमध्ये नमूद करण्यात आले। बारामतीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली। यावेळी रोहित पवार यांच्याकडून 2 किलो चांदीचं ताट पालखीसाठी देण्यात आले। अन्याय झाला तिथे बोललं पाहिजे असं संतांनी सांगितलंय। दादांच्या अपघाताबद्दल शंका असेल तर बोललं पाहिजे असं रोहित पवार यावेळी म्हणाले। अन्याय झाला असेल तर आपण बोललं पाहिजे। समजा दादांच्या बाबतीत आमच्या मनामध्ये शंका असेल तर शंकेचं निरसन होणं फार महत्वाचं आहे। समजा शंका असताना सुद्धा बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही घाबरून घरी जर बसलो असतो, दरवाजावर जर बसलो असतो आणि उद्या जर आम्ही तुमच्या दारावर असतो, एखाद्या महिलेवर अन्याय झाला, शेतकऱ्यावर, युवांवर अन्याय झाला आणि ती व्यक्ती जी माझं काही घेणं देणं नाही, नातं नाही, अशी व्यक्ती जर उद्या माझ्याकडे आली असती तर मी त्याला खरंच मदत केली असती का? कारण का त्याच्यात मला मनामध्ये आलं असतं मी काकासाठीच लढलो नाही, की गरीबासाठी, सामान्य लोकांसाठी कसं लढणार। जळगावमध्ये पेट्रोल डिझेल संदर्भात नागरिकांच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलाय। नियंत्रण कक्षामध्ये पुरवठा विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले। फोनच्या माध्यमातून तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत। तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्यात। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये डिझेलचा तुटवडा, पेट्रोलचा तुटवडा जाणवतो आहे। यामुळे नागरिकांना समस्या येतात। त्या पार्श्वभूमीवर जळगावच्या जिल्हा प्रशासनाकडून तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। नागरिकांना ज्या काही अडचणी असतील त्या नागरिकांसाठी संपर्क क्रमांक जे ते जारी करण्यात आलेले आहे। या आपण आता ज्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे त्या आपत्ती व्यवस्थापन शाखेमध्ये आहोत आणि या ठिकाणी जे आहे आज बघितलं तर सुट्टीच्या दिवशी देखील या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहे। त्या माध्यमातून नागरिकांच्या ज्या डिझेल आणि पेट्रोल संदर्भातल्या तक्रारी आहे त्याची नोंद घेऊन ती पुरवठा विभागाकडे फॉरवर्ड केली जाते। पुढे तिच्या तक्रारी ज्या आहे या ठिकाणाच्या माध्यमातून ज्या कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर अडचणी येत आहेत, ज्या संदर्भातल्या तक्रारी आहेत त्या कंपन्यांना त्या तक्रारी पाठवून अशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांचं जे आहे तक्रारींचं निरसन केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। नीट पेपर फुटीनंतर लातूरच्या क्लासेस परिसरातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्रानं दिलेत। त्यामुळे क्लासेस परिसरातील अनेक खानावळी, हॉटेल बंद असल्याचं पाहायला मिळतंय।
प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत होतं. प्रशासन एकमेका खात्यावर हे ढकलून देत होतं. पण आज सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय बाष्टेवाड साहेब यांनी अतिशय योग्य भूमिका घेऊन त्यांनी निर्देश दिले आणि आता उद्योग खात्याच्या मालकीची ही जागा असल्यामुळं उद्योग खात्याने संबंधित संस्थेला एक पत्र काढलेलं आहे की उत्पादकता सोडून जे काही व्यवसाय तिथं चालू असतील ते सर्व बंद करण्यात यावेत, कारण करारनाम्यामध्ये तसा अंतर्भाव आहे. लातूर औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेवर थाटण्यात आलेल्या क्लासेसचा एरिया जो आहे तो हटवण्यासाठीच्या सूचना ज्या आहेत ते जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर आपण पाहू शकतो क्लासेस एरियामधले अनेक हॉटेल्स जे आहेत ते देखील आज बंद असलं पाहायला मिळतात. क्लासेस अनेक बंद आहेत. मुळामध्ये या जागा ज्या आहेत त्या उत्पादनासाठी म्हणजे कारखाने आणि फॅक्टरी सुरू करण्यासाठी औद्योगिक सहकारी संस्थेला सरकारनं दिलेले होते. मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे उद्योगधंदे जे आहेत ते नामशेष होऊन त्या ठिकाणी क्लासेसचा भला मोठा एरिया जो आहे तो निर्माण झालेला आहे. क्लासेसशी निगडीत जे वेगवेगळे व्यवसायात वसतिगृह असतील, खानावळी असतील, अभ्यासिका असतील ते या एरियामधून हटवण्याचे आदेश जे आहेत ते लातूरच्या जिल्हा उद्योग केंद्राने दिलेले आहे. 6 ते 7 दिवसामध्ये ठोस भूमिका जी आहे ती जिल्हा प्रशासन घेऊन हा क्लासेसचा एरिया जो आहे तो पूर्णपणे खाली करून घेऊ शकतो अशा प्रकारची स्थिती आहे. महेंद्र जोंधळे, टी9 मराठी, लातूर.